नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज 4 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज राजर्षी शाहू महाराज वयोवृद्ध कलावंत मानधन कलाकारांची या ठिकाणी निवड होती आणि त्या निवडीमध्ये या कलाकारांनी आज आपली परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये स्वर संगम कलावंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे यांचा जो संच आहे त्या संचामधील जवळपास 15 ते 20 लोकांनी आपली या ठिकाणी कला सादर करून निवड चाचणी केलेली आहे. आपल्यासोबत हे कलावंत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आज आपण या ठिकाणी निवडसाठी उपस्थित होतात. आपली चाचणी झालेली आहे. आपण काय सांगतात माध्यमाशी त्यांच्याशी जाणून. काय नाव आहे आपलं? मिसाक गंगाखेड तालुका परभणी जिल्हा स्वामी मल्लिकार्जुन तोंडीरा. मी मन्मथ स्वामी या अभंग मंडळीला आहे निवडी करता आलेलो आहे. तरी पण मी एक अभंग सादर केलेला आहे. धन्यवाद. हां बोला. हॅलो, मी तातकर आहे, गंगाखेड तालुका जिल्हा परभणी. मी 40 वर्षापासून भजन करतोय. आम्हाला कोणता लाभ मिळाला नाही. तरी आमचे कान गुडघे जाते टीएम आले तरी आम्हाला कोणता लाभ नाही. आता भगवान शंकरराव लोखंडे. आता हे वाघमारे साहेबाला भेटलोत. आता इथून पुढे काय लाभ मिळेल तर मिळेल. आतापर्यंत आमचं आयुष्य गेलं, काही मिळालं नाही. तुम्ही चौकशी करायची आहे तर हिसाबमध्ये येऊन चौकशी करा. हां बोला. काय नाव आहे आपलं? मी रामराव विश्वनाथ लोखंडे. आज आमचं सादरीकरण झालेलं आहे वाघमारे साहेबांच्या हातावर. तरी या सादरीकरणामध्ये मी एक देहावरलं गीत म्हणून दाखवलेलं आहे. काय गीत आहे? बोला आधी. गीताचं नाव अरे भल्या मानसा विचार करावा, विचार करून ध्यान धरावा. काया कुडीतील जीवा पोपट, काया कुडीतील जीवा पोपट. भरारी घेईना तेव्हा भरारी घेईना. तुझा रिकामा हा पिंजरा वेड्या मातीत जाईना. तुझा रिकामा हा पिंजरा वेड्या मातीत जाईना. धन्यवाद. तुझा पिंजरा वेड्या मातीत जाईल असं यांनी या ठिकाणी गीत सादर केलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे कलावंत आहेत. काय सांगतात? नाव सांगा. ज्ञानोबा माणिकराव पांचाळ. मी 25 वर्ष झालं भजनाचा कार्यक्रम करतो. अजून काही नाव आलं नाही. आता खंडोजी लोखंडे आणि वाघमारे साहेब यांनी हातात आमची फाईल घेतली. त्यानुसार आता आमचं काम होईल असं आम्हाला शक्यता वाटते. धन्यवाद. शंकर दत्तराव सापजरा तालुका जिल्हा परभणी. उद्या तुकाराम महाराज बीज आहे. त्यामुळे विचारायचं अभंग म्हणा, शुद्ध नाही तुझी भावना देव कुठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. धन्यवाद. हां. मी चंद्रकांत तुकाराम शिराळे, राहणार पिंगळी, तालुका जिल्हा परभणी. इथे मी सादरीकरणाला आलो होतो. हे सांगना असे या ठिकाणी कलाकारांनी आपली या ठिकाणी वाक्यरचना सादर केलेली आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी कलावंतांच्या निवड चाचणी होत आहेत. आपल्यासोबत दुसरे कलावंत आहेत. काय सांगतात? मी अमृत गणपत लोखंडे, एक कलावंत. आम्ही आज 30-40 वर्षापासून जसं कळते तसं करतो. आपले स्वर संगम वाघमारे सर यांच्या अध्यक्षतेखाली फार दिवस प्रयत्न करीत आहेत. आज आमचं दिनांक 4/3 या दिवशी सादरीकरण झालेलं आहे. आमची इच्छा आहे की आज आमचं काम पूर्ण होईल. मी एक अभंग म्हणून दाखिला. बोला.
शिवनाम प्रेमे घ्यावे, शिवनाम प्रेमे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, तिने सर्व हरती विघ्न, तिने सर्व हरते विघ्न, नाम करी हो कल्याण, नाम करी हो कल्याण, तिने सर्व हरती विघ्न, तिने सर्व हरते विघ्न. धन्यवाद. निवड चाचण्या या ठिकाणी आपल्या सादर केलेल्या आहेत आणि त्यांना विश्वास आहे की गेल्या 30-40 वर्षापासून या कला क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. लोकांची सेवा करतात, वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांना मानधनाची फार अत्यंत गरज आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्यांची निवड चाचणी घेतलेली, नक्कीच त्यांची या ठिकाणी निवड होणार असं त्यांना वाटतंय. आपल्यासोबत स्वर संगम कलावंत संघटनेचे आपल्यासोबत दुसरे शाहीर चंद्रकांत धुतमल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान. मी शाहीर चंद्रकांत धुतमल, बहुजन विकास सांस्कृतिक कलामंच जिल्हा अध्यक्ष आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आणि गायक आदरणीय विजयजी वाघमारे साहेब, स्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज त्यांच्या माध्यमातून जवळपास 41 कलावंतांनी आज जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी आपल्या कलेचं सादरीकरण केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आज या ठिकाणी पाहिलं तर आज जे कलावंत होते त्यांनी 60-65 वर्षे 70 वर्षे असे त्यांचं वय झालेलं आहे, परंतु त्यांना सिनियरिटीप्रमाणे आतापर्यंत मानधनाचा लाभ भेटला नाही. आज त्यांची अपेक्षा आहे आणि आमचीसुद्धा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून, विजयजी वाघमारे साहेबांच्या माध्यमातून, मी शाहीर चंद्रकांत धुतमल आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निष्पक्ष अशी योग्य कलावंताची निवड झाली पाहिजे, त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना जो 5,000 रुपयाचा मानधनाचा जो हिस्सा आहे त्यांना इथून आज भेटला पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि या आज जो शासनाने या ठिकाणी जो चाचणी घेतली याच्यामध्ये निष्पक्ष अशी निवड झाली पाहिजे, कुठल्याही कलावंतावर अन्याय होऊ नये. अन्याय जर कोणावर झाला तर आम्ही स्वर संगम कलावंत संघटना असो, चाहे आमची बहुजन विकास सांस्कृतिक कलामंच असो, यांच्या वतीने आपण शासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहे. धन्यवाद. मी स्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे. आपल्या परभणीमध्ये वृद्ध कलावंत मानधन समितीच्या सादरीकरणाचं नियोजन चालू आहे, सादरीकरण चालू आहे. या सादरीकरणामध्ये उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं या समितीनं यांची निवडी करणं चालू आहे. तर सर्वप्रथम मी या कमिटीचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व कमिटीच्या सर्व सदस्यांचं माझ्या संघटनेच्या वतीनं व परभणी जिल्ह्यातील सर्व कलावंताच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्या स्वर संगम कलावंत संघटना ही कलावंतासाठी या महाराष्ट्रामध्ये सतत महाराष्ट्रभर कार्यरत असते. या संघटनेचं उद्दिष्ट एकच आहे की कलावंतांना ज्याही शासनाच्या योजना आहेत त्या खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत पोहोचण्याचं, गल्लीपोळीपासून तर दिल्लीपर्यंत छोट्या मोठ्या कलाकारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम ही संघटना या महाराष्ट्रात सतत कार्यरत असते. आणि या परभणीमध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं अनेक कलावंताचं या ठिकाणी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीमध्ये सादरीकरण झालेलं आहे. आणि काही खरंच ओरिजिनल कलावंत, काही ओरिजिनल बाकी आहेत. माझी एक माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि या कमिटीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की जे मेन काही कलाकार आहेत बाकी, त्यांचं वय होऊन गेलेलं आहे, ओरिजिनल आहेत ते, त्यांनी ऑनलाईन केलेलं पण आहे, असे काही कलाकार राहिलेले आहेत. माझी विनंती आहे की 1255 कलाकारांचं सादरीकरण आम्ही अनेक वेळा निवेदनं पण दिलेत, परंतु जे यावेळेस सादरीकरणाला आलेले कलावंत या ठिकाणी आले, जेणेकरून किंवा आपण ऑनलाईन केलेले आहेत
आपल्याला या ठिकाणी नक्कीच सादरीकरण होईल. असे काही कलाकार आलेले आहेत. माझी एक विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेब आणि मॅडमला की यांचं देखील आलेल्या कलावंताचं सादरीकरण घ्यावं, कारण त्यांनी ऑनलाईन केलेले प्रस्ताव हे दाखल केलेले आहेत आणि या प्रस्तावांच्या वतीने त्यांना आशा आहे की आम्हाला पण सादरीकरण होईल. माझी एक विनंती आहे संघटनेच्या वतीने की त्यांचं पण या ठिकाणी सादरीकरण व्हावं आणि आपण उत्कृष्ट असं चांगलं काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या परभणी जिल्ह्यात. मी तर म्हणतो की सर्वप्रथम या परभणी जिल्ह्याचंच मानधनवर्ध कलावंत समितीच्या बैठकी चालू आहेत आणि सर्वप्रथम मी संघटनेच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर संगम कलावंत संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे हे होते आणि या ठिकाणी जे कलावंत त्यांच्या संघटनेमार्फत या ठिकाणी चाचणीसाठी आले होते, या सर्वांचं परभणी न्यूजच्या वतीनं मी स्वागत करतो. कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.